देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल मराठा समाजाची बैठक घेत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका केली। त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे निघाले होते। या दरम्यान त्यांना रात्री 12:30 वाजता पोलिसांनी भांबेरी या गावामध्ये थांबून पुढे जाण्यास मनाई केली होती। त्यामुळे जरांगे पाटील आज सकाळीच अंतरवाली येथे उपोषणस्थळी दाखल झाले आहेत। या दरम्यान त्यांची डॉक्टरांच्या टीम कडून आरोग्य तपासणी करण्यात आली। इकडे काही होणार नाही, मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो। इथं पोलीस सुद्धा दाखवले जाते मीडियाच्या माध्यमातून। तर महाराष्ट्रात असा गैरसमज होईल की पोलीस आलेत का काय काय करतात की काय, त्यांनी आदेश दिल्यामुळे त्यांना थांबणं आहे असं काही नाहीये। सगळं शांततेचं वातावरण आहे इथं। काही काळजी महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं करू नका। त्यांचं फक्त म्हणणं आहे तुम्ही सलाईन घ्या आणि संचारबंदी लागलेली त्यांचा नाविलाज आहे। त्यामुळे समाजात काही गैरसमज पसरू देऊ नका। पोलिसांचा फौजफाटा मोठा लागल्यामुळे जवळपास 5-6 हजार लावले, त्यापेक्षा जास्त। त्याच्यामुळं आपल्याला मुंबई जाता नाही आलं। काळजी घ्या, सगळे शांत राज्यात राहा। राज्यभर सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहा। इथं काही नाही, ते फक्त आलेत थांबलेत। पुन्हा ते तशी काय म्हणतात ना त्याला, पुनरावृत्ती पहिल्यासारखी करणार नाही। महाराष्ट्राने हे समजून घ्या, एकदा अंतरवाली झालेले पुन्हा ते शक्य नाही। आणि ते जर त्यांनी केलं तर त्यांना नाविलाज, त्यामुळे ते करणार नाही। ते आले फक्त इथपर्यंत आले, ती पुनरावृत्ती होणं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचा विषय कायमचा संपन्न आहे राजकीय करिअरचा। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।